तर नारायण राणेंची कोकणचा वाघ म्हणून ओळख असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे। दीपक केसरकरांनी नारायण राणेंवरती ही स्तुती सुमनं जी आहेत ती उधळली। जो जो खासदार होतो तो केंद्रामध्ये मंत्री होतो ही वस्तुस्थिती आहे। राणेसाहेब आता सुद्धा विद्यमान मंत्री आहेत आणि निवडून आल्यानंतर सुद्धा ते मंत्री बनणार आहेत। त्यांना ओळखलं जातं, कोकणचा वाघ म्हणूनच ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे कोकणचा नेता ही जी त्यांची प्रतिमा आहे, आज कोकणची अस्मिता जागृत झालेली आहे। कोकणची अस्मिता जागृत झाल्यानंतर काय होतं हे त्यांच्या आज ज्या उबाठामधून ते निवडणूक लढवत आहेत त्यांना सुद्धा ह्याची पूर्ण कल्पना आहे। तर शरद पवारांनी शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपवली अशी टीका दीपक केसरकर यांनी केलेली आहे। 2014 मध्ये न मागता पवारांनी भाजपला पाठिंबा दिला असं देखील दीपक केसरकर यांनी म्हटलंय। 2014 मध्ये मागितलेला नसताना पवार साहेबांनी पाठिंबा दिला सरकारला आणि शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपवली। 2017 मध्ये भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याची बोलणी केली। सगळं फायनल झाल्यानंतर मोदी साहेबांनी ज्याला सांगितलं की राष्ट्रवादी आमच्यावर आली तरी चालेल, परंतु शिवसेना कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये राहील, याला मोदी साहेब म्हणतात।